नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. अतिशय सुंदर वातावरणामध्ये पेपर पार पडलेला आहे. एम-पी-एस-सीच्या पेपरनंतर आपल्या सर्वांना उत्सुकता असते, की कट ऑफ काय लागेल किंवा कट ऑफचा अंदाज काय असणार आहे. तर एक गोष्ट सांगतो, सुंदर गोष्ट आहे. प्राचीन महाभारतातील किंवा प्राचीन भारतातील गोष्ट म्हणूया, महाभारतातील नव्हे. प्राचीन काळी दैत्य आणि दानव किंवा दैत्य आणि देव आणि असुर यांच्यामध्ये युद्ध झालं आणि अमृताच्या शोधासाठी समुद्रमंथन झालं. त्या समुद्रमंथनातून 14 रत्न बाहेर पडणार होते. त्यातील एक रत्न होतं हलाहल म्हणजे विष. मग आता ते विष कोणी पचवायचं? हा प्रश्न निर्माण झाला विष बाहेर आल्यावर. मग ते विष कोणी पचवायचं? त्यासाठी भगवान शंकरांना पाचारण करावं लागलं आणि ते विष त्यांनी ते पचवलं. आता आमची एवढी कॅपॅसिटी नाही, की आम्ही ते विष पचवावं. परंतु कट ऑफ हे एक विषच आहे. मग आता ते आपल्याला पचवायचंच आहे. मग ते कोणी ना कोणी ते शिवधनुष्य जे आहे ते पेललंच पाहिजे आणि त्यावरती चर्चा केलीच पाहिजे. आणि किती लागेल अभ्यासासाठी पुढची दिशा काय असली पाहिजे यासाठी आपलं यावर चर्चा करणं अपरिहार्य आहे, क्रमप्राप्त आहे. त्यामुळे आपण यावरती चर्चा करण्यासाठी इथे आपण उपस्थित आहोत सगळे आणि निश्चितपणे आपण त्यावरती चर्चा करणार आहोत, की पहिलं समजून घेऊया की पेपर कसा होता आणि मग या कट ऑफचं विष जे आहे ते कशा पद्धतीने आपल्या सर्वांनाच पचवायचं आहे याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम जाणून घेऊ फॅकल्टीजकडून आपण सगळ्या की पेपर कसा होता. माझ्या मते पेपर सर्वसाधारणपणे मॉडरेट टू हार्ड अशा लेव्हलला जाणार होता. बऱ्याच विद्यार्थ्यांसाठी जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांच्यासाठी सुद्धा. बरेच विद्यार्थी राज्यसेवेचा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न झाल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचा ओढा एम-पी-एस-सी राज्यसेवेकडून कंबाईनकडे वळाल्यामुळे इकडे कंबाईनच्या परीक्षेवरील लोड जो आहे तो सर्वसाधारणपणे तुलनात्मकदृष्ट्या थोडासा वाढलेला आहे. जास्त ताण पडलेला आहे. त्यामुळे तिथे विद्यार्थ्यांची संख्या वाढणे, त्या कट ऑफवरती ताण येणे किंवा मार्क्सवरती परिणाम होणे ह्या सर्वसाधारण गोष्टी घडलेल्या असण्याची शक्यता आहे. मला असं वाटतं सर मागच्या वेळेसपेक्षा जागांची संख्या देखील यावेळेस थोडीशी कमी असल्या कारणामुळे सुद्धा कट ऑफवर याचा परिणाम होऊ शकतो. तर सर्वप्रथम फॅकल्टीजकडून आपण जाणून घेऊया, की साधारण पेपरची लेव्हल जी आहे ती कशाप्रकारे वाटली सरांना? सर तुम्हाला काय वाटतं सर? आपण एकदा कट ऑफचे पॅरामीटर्स सांगितले होते सर मुलांना, हां, की हां. पेपरचा हार्डनेस, किती जागा आहेत, हं, हं. त्याच्यानंतर मुलांनी किती अटेम्प्ट केलेले आहेत, म्हणजे हं, हं. इन जनरल परीक्षेच्या हॉलमध्ये असताना पेपरचा फील कसा येत होता. बऱ्याच वेळा असं असतं, की सरासरी अटेम्प्टच कमी असतो. बऱ्याच वेळा असं असतं सरासरी अटेम्प्ट जास्त असतो. असे बरेच पॅरामीटर्स आहेत सर, की ज्याच्यावरती कट ऑफ असतं. आणि त्याच्यामुळे आणि यावेळेस ते सगळेच पॅरामीटर्स हे नव्याने डिफाईन होतात. त्याच्यामुळे थोडंसं प्रेडिक्शन जड जाईल असं मला वाटतं त्याच्यामध्ये. इव्हन त्याच्यामध्ये म्हणजे एम-पी-एस-सीचे मुलं यावेळेस जरा कंबाईनवरती फुल फोकस देऊन होते. कारण आता पुढची परीक्षा सब्जेक्टिव्ह असणार आहे. काय वाटतं सर त्याच्याबद्दल? तुम्ही एकदम भारी मुद्दा उपस्थित केला आहे. हा एक एक अजून पण आहे. साधारणतः बुधवारपासून विद्यार्थ्यांची मानसिकता हा पण एक प्रश्न होताच हो, आपल्यासमोर. बरोबर आहे. आंदोलन आणि त्यानंतर परीक्षा पुढे जाणार असे पूर्ण चित्र समोर दिसत होते. आणि शनिवारी दुपारनंतर तर एक क्लिअर झालं की परीक्षा होणार म्हणजे होणार. त्यामुळे मानसिकता हा एक अजून फॅक्टर आहे. पण आज जर पेपर म्हणजे तुम्ही हिस्ट्रीबद्दल नक्कीच सांगाल. पण मला जर सरांनी अर्थशास्त्राबद्दल विचारलं तर साधारण 6 ते 7 प्रश्न हे तेवढे ईझी लेव्हलचे होते. मात्र जे पुढचे 7 ते 8 प्रश्न आहेत ते मॉडरेट टू हार्ड लेव्हलचे होते. जसा नीतीचा एक प्रश्न आपल्याला दिसला किंवा तिकडे आपल्याला इथिओपिया बरोबर भारताचं कंपॅरिझन दिसलं. तर मला असं वाटतंय की तो मॉडरेट टू हार्ड अशी लेवल मी त्याची ठेवेन. सरांना कदाचित हिस्ट्री आणि जिओग्राफीबद्दल आपण नक्कीच विचारूया. सर तुम्ही आधी पहिल्यांदा हिस्ट्रीबद्दल सांगा. हिस्ट्रीमध्ये कसं झालं माहिती आहे का सर? एकतर वन लाइनर क्वेश्चन होते. फार मोठे प्रश्न नव्हते. जोड्या लावा 1-2 होत्या आणि विधानाचे 1-2 प्रश्न होते. जे वन लाइनर वगैरे होते ते अगदी पाठांतर म्हणजे अगदी आपण म्हणजे अधिवेशन होतात त्याचे अध्यक्ष पाठ केलेले असतात. बदरुद्दीन तय्यबजींचा प्रश्न होता किंवा आपण कायदे पाठ केलेले. तो जर तुम्ही मला वितरण विचाराल, की किती प्रश्न कसे होते? रफली निम्मे प्रश्न ईझी 30% क्वेश्चन हिस्ट्रीचे एक 2-3 प्रश्न होते, की जे हार्डमध्ये टाकता येतील. एक 2-3 प्रश्न मीडियममध्ये टाकता येतील, असे होते. बाय एंड लार्ज ज्यांनी अभ्यास केला, रिव्हिजन केली, प्रॅक्टिस केली, त्यांना थोडासा पेपर मीडियमच्या आसपास गेला असेल, असं मला वाटतं सर. जिओग्राफीचं सिंपल सर सेम आहे. जसं आपण नोटीस केलं आत्तापर्यंत जिओग्राफीचे बरेचसे क्वेश्चन वन लाइनर फॉर्ममध्येच येत होते आत्तापर्यंत मागचे. पण यावेळेस तुम्ही नोटीस केलं असेल जिओग्राफीचे बरेचसे प्रश्न हे स्टेटमेंट बेसिसवर होते. बऱ्यापैकी प्रश्न हे कन्सेप्च्युअल पार्टवर होते. थोडासा इन डेप्थ अभ्यास यासाठी लागणार होता. आणि त्या अनुषंगाने जर बघायला गेलो आणि ओव्हरऑल जर पूर्ण पेपरची लेंथ जर आपण बघितली, क्वेश्चनची लेंथ आपण जनरल कन्सिडर करतो. तर मागच्या झालेल्या कंबाईनच्या एक्झामची तुलना जर आजच्या पेपरसोबत केली तर आजचा पेपर थोडा लेंदी वाटला.
की जेणेकरून विद्यार्थ्यांचा अटेम्प्ट पण कदाचित थोडाफार कमी झाला असेल. म्हणजे नाही काही म्हणत तर आपण मागच्या कंपॅरिझनने बघितलं तर 5-10 क्वेश्चन स्पेसिफिक जॉग्राफी सोडता 10% नॉर्मली जर आपण आउट ऑफ 100 बघितलं तर 5-10 प्रश्न जे विद्यार्थी नॉर्मल जास्त सोडवत होते ते यावेळेस या क्वेश्चनची लेंथ मोठी असल्यामुळे ते कमी सोडवते. त्यामुळे याचाही कुठेतरी एक आपल्याला इन जनरल परिणाम बघायला मिळू शकतो. सांगितलं सर Yes, exactly. टुवर्ड्स दी एंड आम्हाला प्रश्नच वाचायला वेळ पुरला वेळ पुरला नाही. असं काही एक्झॅक्टली जण ते म्हणाले तोच पॉईंट आहे. आणि पेपर आपण आतापर्यंत आपण एवढे पेपर बघितले पण त्यातून हाच एक पेपर वाटला कंबाईनचा की जो आतापर्यंत सगळ्यात मोठा वाटला, त्याच्यामध्ये प्रश्न खरंच मोठे होते. त्यामुळे अटेम्प्ट करायला नक्कीच विद्यार्थ्यांना यावेळेस दमछाक झालीच असेल. यावेळेस झालं कसं माहिती का पेपर मोठा वाटला त्याच्यामुळे अटेम्प्ट कमी पण प्रश्न जे आहेत त्या प्रश्नांच्या बद्दल एकदम व्हरायटी ऑफ ओपिनियन देतात मुलं. काही मुलं फोन करून सांगतात वा किती सोपा होता, काही मुलं सांगतात सर खूप अवघड गेलाय. यामध्ये अभ्यासाचा फरक. आणि मुळात करंट अफेअर्सच्या प्रश्नांबाबत सुद्धा अशीच अवस्था आहे. करंट अफेअर्सचे प्रश्न निम्मे प्रश्न एकदम वन लाईनर होते आणि इझी टू मॉडरेट लेवलचे आणि बाकी अवघड म्हणता येईल. पॉलिटीचा पेपर मात्र तुलनात्मकदृष्ट्या सोपा होता सर. पॉलिटीचे प्रश्न पण तुलनात्मकदृष्ट्या सोपे होते. मला वाटतं मॅथ्स रिजनिंगचे प्रश्न सुद्धा बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना सोडवता येतील अशा पद्धतीचे प्रश्न होते. आणि सायन्सच्या प्रश्नांबाबत ट्रॅडिशनल म्हणजे जसा आत्तापर्यंतचा इतिहास आहे की सायन्सचे प्रश्न किती वाचले काही केलं तरी तो एक फॉर्मॅट असतो. एक 4-5 प्रश्न सोपे आणि बाकीचे हार्ड लेवलला जाऊ शकतात. म्हणजे एकतर एकंदरीत सगळ्या गोष्टींचा विचार केला तर सगळ्यात मोठा चॅलेंजिंग फॅक्टर राहिला तो म्हणजे 1 तासामध्ये पेपर कव्हर करणे. यावेळेसचं हे चॅलेंजिंग फॅक्टर होतं. दुसरा प्रश्न राहिला की सरांनी सांगितले की ती लेंथ कंप्लीट न झाल्यामुळे 10% प्रश्नांची संख्या कमी सॉल्व्ह झालेली असण्याची शक्यता आहे. पण याचा अर्थ असा लगेच आपण असा घ्यायचा नाही की 10 प्रश्नांची संख्या कमी झाली म्हणजे मेरिट लगेचच खाली येतं आणि किंवा काय होतं. कारण MPSCचा जर पेपरचा फॉर्मॅट आपण पाहिला तर साधारणपणे मागच्या वर्षीपेक्षा मेरिटचा संदर्भ जर अंदाज घेतला आपण मागच्या वर्षीपेक्षा किंवा मागच्या परीक्षांपेक्षा तर तो मागच्या परीक्षेच्याच पुढे 4-5 मार्क जाण्याची शक्यता आहे. असा एक अंदाज आपण धरून चालू शकतो. सर काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल? वाटतं सर थोडंसं यावेळेस जागा पण कमी आहेत. कदाचित जर अटेम्प्टचा इश्यू झाला असेल तर तो नियर अबाउट त्या इक्विव्हॅलंट सेम रेंजला हा एक्झॅक्टली सर बरोबर. हे महत्वाचं आहे की समजा जर अटेम्प्टचा जर त्याच्यावर इम्पॅक्ट हा. झालेला असेल की क्वेश्चन लेंथ मोठी असल्यामुळे जर मुलांचे अटेम्प्ट कमी झाले असेल तर नियर अबाउट आपण सेम तो रेंजला तिथेच राहील नाही का तिथेच राहील. आणि Near जर about same range आणि लाही जर येऊ शकतो. अटेम्प्ट जर तो ते ॲव्हरेजच्या पुढे राहिला विद्यार्थ्यांचा मग तो मात्र 3 ते Obviously. 4-5 मार्कांनी तो पुढे फरक जाऊ पडू शकतो. मला तर शकतो. काय वाटतं माहिती का पण विद्यार्थ्यांनाच विचारायचं त्यांना काय वाटतं कट ऑफ किती येईल काय किती आणि कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा हो म्हणजे. कमेंटमध्ये उलट विद्यार्थ्यांनो तुम्हीच आम्हाला सांगा की यावेळेस तुमचा पेपर कसा होता, किती अटेम्प्ट केले पेपरचा. येस कमेंटमध्ये पोल पण असेल त्या पोलवरती तुम्ही सांगा. ओके म्हणजे तुम्ही आम्हाला ही सगळी आयडिया द्या की बाबा हार्डनेस कसा वाटला, किती अटेम्प्ट केले, तुम्हाला काय वाटतं कट ऑफ किती होईल. त्याच्यावरून आपल्याला जनरल अंदाज यायला सुरुवात होईल की कट ऑफ किती असणार आहे. ओके यात पण एक अजून चांगलं उत्तर हे कदाचित पहिल्या आन्सर की पर्यंत जास्त चांगलं देता येईल. Yes. कारण आपल्याकडे जे विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये काही असे पण विद्यार्थी आहेत जे ग्रामीण भागामध्ये जे खरंच काही डिजिटल नेटवर्क्स बरोबर पण टचमध्ये नाही आहेत. असे पण विद्यार्थी असू शकतात की ज्यांनी अजूनपर्यंत आपल्याला जो लाईव्ह लेक्चर आपलं चाललेलं होतं त्याच्यावरती पोल नाही दिलेला आहे. त्याच्यामुळे मग पहिल्या आन्सर की पर्यंत अधिक चांगलं उत्तर देता येईल असं पण मला वाटतं. पण बरोबर, मग जसं बरोबर. हांडे सर म्हणाले त्याप्रमाणे की मागल्या कट ऑफ्सपेक्षा जो आपल्याला अंदाज वाटतोय की तो त्याच्यापेक्षा उंच किंवा त्याच्या बरोबरीने असू शकतो. बरोबर ना हांडे सर? येस सर मी थोडंसं समराईज करतो सर आपण सगळे बोललेले पॉईंट्स की कशा पद्धतीने आपण बोललो. तर मित्र आणि मैत्रिणींनो पेपर थोडासा मॉडरेट टू हार्ड लेवलला जाणारा होता आणि राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांचा कल इकडे वाढल्यामुळे पेपरवरती थोडासा ताण पडलेला आपल्याला दिसून येतो. सरांनी जसं सांगितलं तसं ॲव्हरेज अटेम्प्ट थोडासा 10% कमी झालेला असण्याची शक्यता आहे. कारण पेपर त्या वेळेत पूर्ण होण्याची जी काही प्रक्रिया होती ती पूर्ण झालेली नसावी यावेळेस थोडासा पेपर लेंग्दी असल्यामुळे. त्यामुळे पेपरच्या मेरिटचा विचार केला तर एक्झॅक्ट तुम्हाला जरी सांगायचं म्हटलं तरी मेरिट जे आहे ते मेरिट मागच्या वेळेसच्या मेरिटच्या दरम्यानच राहू शकतं किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं पुढे जाऊ शकतं. हे देखील फर्स्ट की आली की ते आणखी चित्र क्लिअर होईल. पण हा आत्ता सध्याचा अंदाज जो आहे तो आपण गृहीत धरू शकतो. तर तुम्हाला जर काही वाटलं किंवा तुमच्या काही शंका वाटल्या, तुम्हाला जर काही अंदाज वाटले, तुम्हाला जर काही प्रश्न वाटले तर पोल आहे आपल्याकडे इथे. तर त्या पोलमध्ये तुम्ही सर्वांनी तुमचे ॲव्हरेज मार्क्स अटेम्प्ट्स जे काय असतील ते सगळे टाकण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून आणखी स्पेसिफिक लेवलपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला ती मदत होईल आणि त्या माध्यमातून तुम्हाला मार्गदर्शन करणं देखील PWच्या संपूर्ण टीमला सोपं जाईल. तर आपण इथे थांबूया. धन्यवाद. सर्व सरांचे धन्यवाद आणि विद्यार्थ्यांचे देखील धन्यवाद. थँक्यू.